तर मनोज जरांगेंनी आत्ता त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आणि सर्व समाज बांधवांना त्यांनी आपापल्या गावी परत जायला सांगितले। अंतरवाली सराटीकडे जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका, गंभीर आरोप केलेले आहेत। तर फडणवीसांना तर राज्यासह देशामध्ये अडचणीत आणू, ते हारलेले आहेत, आम्ही जिंकलेलो तसं पुन्हा एकदा जरांगेंनी सांगितलेलं आहे। आणि सगळे सोयऱ्यांबाबत आपण जिंकणारच, हारू नका असा सल्ला त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता अंतरवालीमध्ये चला, आपापल्या गावाकडे निघा असं त्यांनी सांगितलंय। एकाही मावळ्याला कामी येऊ देणार नाही, हारायचं नाही असं सांगितलंय। तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा इशारा दिलाय, नाराजीची लाट उसळू देऊ नका, फडणवीसांना जड जाईल असं म्हटलंय। आपण कायद्याचा सन्मान करणार आहोत। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे, संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता सर्व आंदोलकांना त्यांनी आपापल्या गावी परत जायला सांगितलेलं आहे। कुणालाही यामध्ये अडकू द्यायचं नाहीये, कायद्याचा सन्मान। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस करायचं आहे असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता मनोज जरांगे यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पुढचे काही तासामध्ये या संदर्भात काही पुढे आणखी निर्णय घेणार का, जरांगे नेमके आता अंतरवाली सराटीत जाणार की नेमकं काय करणार हे अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईल। मात्र अंतरवाली सराटीमध्ये जाऊया असं त्यांनी सांगितलेलं आहे। संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे। गनिमी कावा करू असंही त्यांनी मध्येच म्हटलंय। त्यामुळे नेमकं आता पुढचं पाऊल काय असणार आहे हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। अंतरवालीतून आता जरांगे पाटील काही वेगळी भूमिका घेत आहेत का आणि कसं हे सगळं मराठा समाज बांधवांचं आंदोलन पुढे जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा त्यांनी इशारा दिलेला आहे, जातीवाचक त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। तर इकडे घनसावंगी तालुक्यामध्ये तीर्थपुरीमध्ये बस पेटवण्यात आलेली आहे। मराठा आंदोलकांनी ही बस पेटवल्याची माहिती कळते। तर मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेत। शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेत। जरांगेंच्या 2 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे।